नमस्कार. नेहमीचेच उपवासाचे पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचा वडा असे पदार्थ खाऊन कंटाळा आलाय का? चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे रताळ्याची खमंग कचोरी आणि मठ्ठ्याची रेसिपी. खूप अप्रतिम झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. आणि तुम्ही जर मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आपल्या आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी कुकरमध्ये मी बटाटे आणि रताळे उकडवून घेणार आहे. आपल्याला रेसिपीसाठी फक्त 2 रताळे आणि 2 बटाटे लागणार आहेत. आणखी काही रेसिपी बनवायच्या आहेत म्हणून मी जास्तीचे उकडवून घेते आहे. आता इथे आपल्याला कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत मी पुढची तयारी करते आहे. 1 वाटी ओलं नारळ मी या किसणीने किसून घेते आहे. नारळ किसून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी कोथिंबीर टाकायची आहे. 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. मनुके टाकायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा यामध्ये साखर टाकायची आहे. आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं कचोरीचं सारण तयार आहे. इकडे आता बटाटे आणि रताळे उकडवून झालेले आहेत. ते आपण काढून घेऊया. आता यामधले आपल्याला फक्त 2 रताळे आणि 2 बटाटे लागणार आहेत. ते आता मी काढून घेते आहे. आणि आता या रताळ्याचे आणि बटाट्याचे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आता सालं काढून घेतल्यानंतर किसणीने आपल्याला हे दोन्ही पण किसून घ्यायचे आहेत. बटाटे आणि रताळे आपल्याला बारीक किसणीनेच किसून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची पारी आपल्याला करायला जास्त जड जाणार नाही. अशा पद्धतीने आता हे रताळे आणि बटाटे दोन्ही पण किसून झालेले आहेत. यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटे आणि रताळे आपल्याला गार करून मगच किसून घ्यायचे आहेत. एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे अरारोटची पावडर टाकायची आहे. ही अरारोटची पावडर उपवासाला चालते. आता ही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणखी गरज वाटत असेल तर तुम्ही 1 चमचा अजून यामध्ये वाढवू शकता. आता अशा पद्धतीने आपलं हे मळून तयार आहे. आता हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे. आता याची आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे. हे थोडंसं चिकटसरच असतं त्यामुळे तुम्ही हाताला अरारोटची पावडर लावून तुम्ही याची पारी तयार करून घेऊ शकता. इथे मी आता यामध्ये सारण ठेवते आहे. सारण ठेवल्यानंतर हे आपल्याला चौकून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे चौकून पॅक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आता हे अरारोटच्या पावडरमध्ये आपल्याला थोडंसं घोळवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता हे एक तयार आहे. मी तुम्हाला आणखी एक इथे करून दाखवते आहे. आणखी एक गोळा घ्यायचा आहे. त्याला पारीचा आकार देऊन घ्यायचा. त्यामध्ये सारण भरायचं आहे. यामध्ये सारण भरल्यानंतर आता ही परत व्यवस्थित चौकून पॅक करून आपल्याला अरारोटच्या पावडरमध्ये घोळवून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला या सगळ्या कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा खमंग कचोरीचा प्रकार आहे. तुम्ही पण ही उपवासाची कचोरी नक्की ट्राय करून पहा. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने दुसरी कचोरीही तयार आहे. इथे मी आता सगळ्या कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत. गॅसवर मी शेंगदाण्याचं तेल कढईमध्ये तापायला ठेवले. त्यामध्ये आता आपल्याला ह्या कचोऱ्या टाकायच्या आहेत. आणि एका बाजूने आपल्याला 2 मिनिटे ही तळून होऊन द्यायची आहे. मग त्याची दुसरी बाजू उलटवायची आहे. लगेच उलटवायची नाही. अशा पद्धतीने उलटवतच आपल्याला ही दोन्ही साईडने छान खरपूस तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता कचोरी एकदम मस्त तळून तयार आहे. ती आता मी प्लेटमध्ये काढून घेते आहे. कचोरीचा कलर एकदम मस्त आलेला आहे आणि ती खायलाही तितकीच खमंग झालेली आहे. सगळ्या कचोऱ्या आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. आता आपण थंडगार मठ्ठ्याची तयारी करूया. मी इथे एक बाउलमध्ये थंडगार ताक घेतले. त्यामध्ये 1 चमचा भाजलेले जिरेची पूड टाकली आहे. 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ टाकलंय. आल्याचा रस आणि कोथिंबीर टाकली आहे. आणि 1 ठेचलेली मिरची टाकली आहे. अशा पद्धतीने हा थंडगार मठ्ठा तयार आहे. मग काय, महाशिवरात्रीला खमंग रताळ्याची कचोरी आणि थंडगार मठ्ठा ट्राय करणार ना? नक्की ट्राय करा. खूप मस्त झालेली आहे. सगळ्यांना घरात ही रेसिपी नक्कीच आवडेल.
चला तर मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील.